टुडेज आयुर्वेदा के प्लेटफॉर्म में आप सभी का स्वागत है। आज थोड़ा ये पीजी के रिलेटेड हम आपसे वार्तालाप करने वाले हैं। मराठीतच संवाद साधूया। महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, ज्याला आपण MUHS महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस असं सुद्धा म्हणतो, त्याचे एक आता रिसेंटली आपल्याकडे एक सर्क्युलर आलेला आहे। त्या सर्क्युलरनुसार ते 30/8/2024 ह्या तारखेचं असून आत्ता त्याचं आपल्याला मिळालेलं आहे। तर त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की पोस्ट ग्रॅज्युएट जे कोर्सेस आहेत, फॅकल्टी ऑफ आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी, तर हे जे विद्यार्थी आहेत ज्यांची एक्झाम आता विंटर 2024 याकरिता आहे, तर त्या विद्यार्थ्यांना आपल्याला एक डेझर्टेशन नावाचा एक प्रकार असतो, तो सबमिट करायचा आहे आणि त्याचं छानसं असं त्यांनी शेड्यूल पण दिलेलं आहे। सर और मैडम, with reference to the subject and the references cited above, I am informed you that university has decided to accept the copy of dissertation through the online system. आधी जी होती म्हणजे आम्ही जेव्हा PG केलेलं त्यावेळेस त्याचं जे कॉपी असायची, हार्ड कॉपी सबमिट करायची असायची। जेव्हा आमची बॅच आली साधारण 2016च्या आसपास, तर त्यावेळेस पहिल्यांदा ऑनलाईन सिस्टीम आलेली आमच्या सिनियरकरिता, म्हणजे 2009-08 ह्याकरिता। त्याआधी जे होतं MUHS ऑफलाईन स्वरूपातच सगळं मागवत होतं, मग तो टॅब्युलर फॉर्ममध्ये ते सगळं सबमिट करायचं असतं। तर ह्याकरिता जो ऑनलाईन प्लॅटफॉर्म असतो, आपल्या ईमेल ॲड्रेसला युजरनेम MUHS पाठवतं आणि त्या पोर्टलनुसार तुमचं सगळे डॉक्युमेंट्स लोड केले जातात। जसं आता ह्या विद्यार्थ्यांनी MUHSला सिनॉप्सिस पाठवलं आहे, अगदी त्याचप्रमाणे आता तुम्हाला फायनल कॉपी जी आहे, सगळ्या सह्या, तुमच्या HODचे लेटर, स्टँडर्डायझेशन सर्टिफिकेट, आयडेंटिफिकेशन सर्टिफिकेट किंवा त्या तत्सम GMP अप्रूव्ड फार्मसीमधून तुम्ही जर केलं असेल, हे मी सगळं RCT बद्दल बोलतो आहे। RCT म्हणजे रँडमाइज कंट्रोल स्टडी किंवा ट्रायल असं त्याला म्हणतात। जे क्लिनिकल सब्जेक्ट असतात त्यांच्याकरिता हे गरजेचं असतं। मग त्यांना त्यांचं CTR रजिस्ट्रेशन ह्या वर्षीपासून मॅन्डेटरी केलेलं आहे, तर ते पण तिथं गरजेचं असतं। त्या व्यतिरिक्त जे ऑब्झर्वेशनल स्टडी आहेत, सर्वेज जे आहेत, त्यांचंसुद्धा आत्ता ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर डिझर्टेशन सबमिशन आत्ता करणं गरजेचं आहे। तर त्याचं एक शेड्यूल आपण आता सध्या वाचतो आहे। त्यातले स्टेप 1 आहे, इट इज मॅन्डेटरी फॉर द कॉलेजेस टू कंप्लीट द स्टुडंट प्रोफाईल ऑफ एव्हरी कॅन्डिडेट इन द ऑनलाईन सिस्टीम. Please visit muhsonline.net for the student profile updation. Every college has to carefully update detail of each candidate wizard's mobile number, email address in online system, as well as we must kept on college record for further reference. Please find attached here with a copy of MUHS college help document Annex 01. मग ते Annex 01 ची कॉपी तुम्हाला तिथं देणार आहात। त्यानंतर स्टेप 2 आहे, on successful updation of the mobile number and email address, assign eligible guide link will be active. The college should carefully assign eligible guide to respective candidate in online system. Once guide is assigned, edit or change of faculty will not be available. Therefore, the selected respective guide for the student and click on the assigned guide. बऱ्याच वेळेस एखाद्या व्यक्ती म्हणजे एखाद्या फॅकल्टी, टीचिंग फॅकल्टी चेंज होऊन दुसऱ्या कॉलेजला जातात। मग ह्या संदर्भात सगळी माहिती तुम्हाला विद्यापीठातून घेऊन तुमचा जो गाईड आहे ते अलॉटेड आहे नाही आहे हे सगळं बघणं गरजेचं आहे। ते कॉलेजच्या प्रिन्सिपलला विचारणं गरजेचं आहे आणि त्या प्रकारची माहिती तुम्हाला अपडेट करणं गरजेचं आहे। एकदा तुमचा गाईड ऑनलाईन सिस्टीममध्ये अलॉट झाला तर तो चेंज करता येत नाही। This complete the last step of student record updates. Please find attached here with a copy of help document that is annexed to from your ready references. आता step 3, in case if name of the guide is not reflected in online system, college is required to update the requisite detail of postgraduate recognized teacher in online system by click on following link. मग ते त्याचं सगळं त्यांनी प्रोसिजर सांगितली आहे। On successful completion of the teacher registration,
students system will generate login ID and password and send email to the respective teacher for account activation. मग हे दोघांकडे पण असतं, टीचरकडे पण असतं आणि स्टुडंटकडे पण असतं. The respective teacher need to log in into the email account and click on the account activation. The concerned teacher need to update his or her profile. A fourth step, it is a mandatory for the candidate to upload a soft copy of dissertation in PDF form. One soft copy contains certificates and another having डिझर्टेशन. म्हणजे 2 कॉपी त्याच्यात अपलोड करायच्या आहेत. आयडेंटिटी रिव्हील करायची नसते आणि त्याच्यामुळं एक सॉफ्ट कॉपी तिथं अपलोड करणं गरजेचं आहे. अनदर हॅव्हिंग ए डिझर्टेशन. ऑन सक्सेसफुल अपलोडिंग ऑफ डिझर्टेशन द लिंक ऑफ पेमेंट गेटवे विल बी अवेलेबल फॉर द पेमेंट ऑफ रिक्विजिट फी. मग त्याची फीची लिंक तिथं जनरेट होणार. ऑन सक्सेसफुल पेमेंट ऑफ फी सॉफ्ट कॉपी ऑफ डिझर्टेशन ऑफ द रिस्पेक्टिव्ह कॅन्डिडेट विल बी अवेलेबल इन द कॉलेज लॉगिन. लिस्ट ऑफ द स्टुडंट हू हॅव अपलोडेड देअर डिझर्टेशन विल बी अवेलेबल ऑन द कॉलेज लॉगिन. मग इथून तुमचं काम संपलेलं आहे. त्यानंतरचं काम जे आहे ते रिस्पेक्टेड PG रिसर्च सेंटर किंवा कॉलेजेस यांच्याकडे येतं. द रिस्पेक्टिव्ह कॉलेजेस इज रिक्वायर्ड टू व्हेरीफाय द क्रेडेन्शियल ऑफ द कॅन्डिडेट ॲज वेल ॲज द कॉपी ऑफ द डिझर्टेशन ऑन द कन्फर्मेशन ऑफ करेक्टनेस ऑफ रिक्विजाइट information. The college shall submit the dissertation of all the eligible candidate through online system to the university by as per the following schedule. मग आता त्याच्यात त्यांनी काय काय म्हटलेलं आहे तर पहिल्यांदा आहे 4,500ची फीज आहे. नॉर्मल फी फॉर ईच कॅन्डिडेट. अकॉर्डिंगली द कॅन्डिडेट मे ॲडवाईज टू सबमिट देअर डिझर्टेशन इन वेल टाईम. म्हणजे जे वेल टाईममध्ये करतायत त्यांच्यासाठी आहे 25 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर. हा त्याच्यात डेज दिला आहे. 25 सप्टेंबरला विंडो ओपन होणार, 1 ऑक्टोबरला बंद होणार. आणि ती कधी बंद होते तर 11:59 बंद होते असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतरचं आहे लेट फी 2 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर. त्याची 5,900 म्हणजे 4,500 अधिक 1400 लेट फी आहे. त्यानंतर 4,500 अधिक 2600 लेट फी आहे. असं टोटल पकडून 7,100 अशी जी आहे ती 17 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. तर 25 ऑक्टोबरपर्यंत 8,600 एवढी फी सांगितली त्यांनी. आणि सगळ्यात लेटेस्ट म्हणजे त्याच्यानंतर तुम्हाला सबमिटच करता येणार नाही असं आत्ताचं सध्याचं सर्क्युलरमध्ये 2 नोव्हेंबर 2024ला आहे. आणि टोटल फी आणि लेट फी असं पकडून 10,200 अशी फी त्यांनी आकारली आहे. ठीक आहे. तर ही एकदम डेड एंड आहे 2 नोव्हेंबरपर्यंत. काही विद्यार्थ्यांचा काही फॅमिली इश्यू असू शकतो, काही विद्यार्थी प्रेग्नंट असू शकतात, जनरली ANCच्या लेडीज असतात. तर अशा विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन एक पेड सर्व्हिस प्रोव्हाइड करत असतो टुडेज आयुर्वेदा प्लॅटफॉर्मच्या अंडर. त्याचा हा व्हिडिओसुद्धा आत्ता अपलोड आपण यूट्यूबला करणार आहोत. द कॉलेज इज फर्दर रिक्वेस्टेड टू सबमिट लिस्ट ऑफ कॅन्डिडेट अलॉंग विथ द डिटेल्स ऑफ डिझर्टेशन फीज टू university under it covering letter and receipt attested. It is expected that the dissertation are submitted to the university of the first date with a normal fee of 4,500. However, the submission of the dissertation with a late fee will accept in case of exceptional cases only in the general region with the appropriate comment or the respective dean, principal or director of the college. Under no circumstances dissertation are accepted by the university after last date 23:59 म्हणजे तुम्हाला सांगितलं 11:59 रात्री. द डीन ऑर द कॉलेज डीन ऑब्लिक प्रिन्सिपल ऑफ द कॉलेज इज रिक्वेस्टेड टू गिव सर्क्युलेशन टू ऑल टू दी सर्क्युलर्स टू ऑल कन्सर्न फॉर देअर नेसेसरी ॲक्शन. मग त्यांनी काय केलेलं आहे तर ते काय अटॅच केलेलं आहे ते त्यांनी लिहिलेलं आहे. मग त्याच्यात फॉर्मॅट आहे अपलोडिंगचं. मग कोणाकोणाला सांगितलं तर PG अकॅडमिक सेक्शन, इलिजिबिलिटी सेक्शन, कंट्रोल ऑफ एक्झामिनेशन. आणि हे कोणाचं आहे तर कडू सरांच्या अंडर आलेलं आहे. तर इथपर्यंत सगळ्या गोष्टी आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांना खरंच याच्यातून मार्गदर्शन करायचं तर फक्त आता 5 वॅकन्सीज आपल्या प्लॅटफॉर्ममध्ये शिल्लक आहेत. 5च का तर वेळ खूप कमी आहे आणि एखादं प्रॉपर डिझर्टेशन तयार करायला साधारण 1.5 महिना तरी लागतो. त्याच्यामुळं आत्ता फक्त आणि फक्त 5च डिझर्टेशनचं काम टुडेज आयुर्वेदा प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मी डॉक्टर हितेश्वर लोणारे त्यांच्यात पूर्ण गायडन्स मेंटोरिंग आपण करणार आहोत. काही त्यांच्या शंका असतील, कुशंका असतील त्याचं गायडन्स आपण त्यांना करणार
आहोत. सायनिंग ऑफ युअर होस्ट डॉक्टर हितेश्वर लोणारे. थँक्यू. PhD स्कॉलर, BMS, MD क्रिया शारीर फ्रॉम द फेमस टिळक आयुर्वेद महाविद्यालय पुणे. धन्यवाद.